नमस्कार, हॅपी रंगोली डिझाईन्स चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण नेहमीप्रमाणे घेऊन आलो आहोत एक अतिशय सुंदर रांगोळी। तर सुरुवातीला त्यासाठी मी 5 ते 3 ठिपके काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आजूबाजूचे जे ठिपके आहेत त्यांना आपण असे जोडून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मध्ये जे आपले ठिपके आहेत त्यांच्यावर आपण रेषा काढून घ्यायच्या आहे, म्हणजे आपलं एक चक्र तयार होतं। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आवर्जून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलवरती आपण सुंदर रांगोळ्या घेऊन येतो आणि ते देखील आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप समजून घेतो आणि छान छान रांगोळ्या आहे जे डेली यूजसाठी पण आहे आणि सणासुदी देखील तुम्ही या रांगोळ्या काढू शकतात। आता त्या रेषांना फक्त त्याच्या समोरचे जे ठिपके होते त्याला आपण असं जोडून घेतलं आणि आपला एक डायमंड शेप तयार होतो। त्यानंतर इकडे मी मध्ये फुलं काढून घेत आहे। तर ह्या पद्धतीने प्रत्येक शेपमध्ये आपल्याला अशी फुलं काढून घ्यायची आहेत आणि त्या फुलांमध्ये मी इकडे पिवळा कलर भरून घेतलेला आहे। आता त्याच्यानंतर मधोमध आपण एक ठिपका ठेवून घेऊ। पहिले ज्या कलरचं मी रांगोळी काढते त्याच कलरचा ठिपका ठेवला आणि त्याच्यामध्ये मी लाईट ग्रीन कलरचा ठेवलेला आहे। त्यानंतर त्या डायमंड शेपमध्ये असे 3-3 रेषा मी काढून घेत आहे। तर मधली रेष मोठी आणि आजूबाजूच्या छोट्या ह्या पद्धतीने मी रेषा काढत आहे। त्यानंतर जे चौकोटी आपण तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये मी इकडे अशी डिझाइन तयार करून घेत आहे, म्हणजे सेमी सर्कल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आता त्याच्यानंतर मी एक मोठी रेष काढलेली आहे आणि त्याच्या थोडंसं आपल्याला नंतर एक छोटी रेष काढायची, म्हणजे असे 2 रेषा सर्व बाजूंनी काढून घ्यायच्या आहे आणि त्याला मधल्या डायमंड शेपला जोडून घ्यायचं आहे आणि आजूबाजूला मी फक्त असे फुलं काढून घेतलेले आहेत 3 ठिपके ठेवून। अशा पद्धतीने एक सोपी, सुंदर आणि कमी जागेत काढता येणारी व कमी वेळात होणारी ही आपली रांगोळी झालेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा। थँक्यू।